तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं गुरुनाथ वागडे ग्राफिक्स या यूट्यूब चॅनलवरती। तर फायनली गणपती बाप्पाच्या कृपेने आज आपण मागी गणेश जयंतीनिमित्त बॅनर डिझाईन केलेली आहे, एकदम टॉपची झालेली आहे। तुम्हाला थंबनेलवरती बघून समजलंच असेल। तर सर्वांनी आपल्या कमेंट बॉक्समध्ये गणपती बाप्पा मोरया अशी कमेंट नक्की करा, ओके। तर आपले जे डिझाईनचं मटेरियल आहे ना, सर्व मटेरियल आपल्या टेलिग्रामवरती तुम्हाला अगदी इझिली मिळून जाईल। आणि त्या मटेरियलला आहे ना एक पासवर्ड सेट केलेला आहे, तर तो पासवर्ड व्हिडिओमध्ये कुठे पण येऊ शकतो। त्यामुळे व्हिडिओ विदाउट स्किप करता बघा, म्हणजे तुम्हाला प्रॉपर सगळं काही समजणार आहे। आपण सर्व काही बेसिक टू ॲडव्हान्स घेणार आहे, त्यामुळे तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा, म्हणजे तुम्हाला सर्व काही समजेल, ओके। त्यानंतर आपल्या इंस्टाग्रामला फॉलो करा, तिथं आपण सर्व प्रकारचे गोष्टी टाकत असतो, पहिल्यांदा अपडेट देत असतो, त्यामुळे पहिल्यांदा इंस्टाग्रामला पण फॉलो करून घ्या। त्यानंतर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपली व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक नक्की करा। तर चला आता आपण आपल्या डिझाईनला सुरुवात करूया। तर पहिल्यांदा आपला फोटोशॉप ओपन करायचे। हे बघा अशा प्रकारचे आपण डिझाईन केलेली आहे बाप्पांची। तर आता आपल्याला साईज घ्यायची। तर काय करायचं, फाईलमध्ये जायचं, न्यूमध्ये जायचं, त्यानंतर 4x5 उभं ओरिएंटेशन घ्यायचं आहे, 500 रिझोल्यूशन। इंस्टाग्रामचा हा रेशिओ आहे, तुम्हाला माहीतच असेल। त्यानंतर इथं आपल्याला व्हाईट कलर घ्यायचा आहे, व्हाईटच राहतो नॉर्मली, व्हाईटच घ्यायचं आहे क्रिएटवर, ओके। तर अशा प्रकारचा आपला व्हाईट कॅनव्हास आलेला आहे। तर आता आपल्याला याच्यावरती बॅकग्राऊंड ॲड करायचं आहे। हे जरा इग्नोर करा, इथं आपल्याला जरा प्रॉब्लेम झालेला आहे फोटोशॉपमध्ये, त्यामुळे अशा प्रकारे पिंक कलरचं ते दिसतंय, ओके। तर आपल्याला आपल्या बॅकग्राऊंड ॲड करायचं आहे। तर पहिल्यांदा फाईलमध्ये जायचं आहे, प्लेस एम्बेड। आपल्याला सर्व काही गोष्टी तयार करायच्या आहेत, रेडीमेड गोष्टी आपल्याला भेटत नाही आहेत, सर्व काही तयार करायला लागतं। तर जे पण मटेरियल आहे ना, आपल्याला सर्व काही मिळून जाईल, तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे, तर काळजी करू नका आणि तुम्हाला मिळून जाईल। ते मटेरियलला आहे ना आपण पासवर्ड सेट केलेला आहे, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा, म्हणजे तुम्हाला पासवर्ड मिळेल, ओके। तर हा बॅकग्राऊंड आहे ना साईडला सरकवून घ्यायचा, त्यानंतर याची कॉपी मारून घ्यायची, Ctrl+J Ctrl+T मारायची, त्यानंतर इकडे यायचं आणि अशा प्रकारे जॉईंट करून घ्यायचं। त्यानंतर राईट क्लिक, फ्लिप हॉरिझॉन्टल, त्यानंतर हे बघा अशा प्रकारे ॲड होऊन जाईल। त्यानंतर हे दोन्ही पण सिलेक्ट करा, शिफ्ट किंवा कंट्रोल दाबून, Ctrl+T, त्यानंतर मध्यभागी सेट करून देऊ। हे बघा अशा प्रकारे मध्यभागी आपण सेट केलेलं आहे। आता आपल्याला काय करायचे, तर यामध्ये अजून बॅकग्राऊंड ॲड करायचे। तर फाईलमध्ये पुन्हा जायचं, प्लेस एम्बेड, त्यानंतर हे बघा अशा प्रकारची आपली बॅकग्राऊंड आहे, तो इथे ॲड करायचा आणि हा वरती घ्यायचा आणि याला पण स्ट्रेच करून घेऊ आपण, Ctrl+T दाबू, अल्ट शिफ्ट स्ट्रेच, हे बघा अशा प्रकारे स्ट्रेच होऊन जाईल, ओके। त्यानंतर याचा आपल्याला ब्लेंड मोड चेंज करायचं आहे, पिन लाईट ठेवायचं आहे, पिन लाईट हे बघा अशा प्रकारे। थोडक्यात अजून चेंज केलं तरी चालेल, मी पिन लाईट ठेवलेलं आहे त्यामध्ये, ओके। तर आता आपल्याला काय करायचं आहे, तर इकडून जरा पिंक वगैरे कलर मारायचे आहे। एक बॅकग्राऊंड पुन्हा ॲड करायचे आपल्याला, प्लेस एम्बेड, त्यानंतर हे बघा अशा प्रकारचं बॅकग्राऊंड आहे आपलं। त्यानंतर याला पण शिफ्ट आणि अल्ट दाबून स्ट्रेच करून घेऊ। त्यानंतर याला सॉफ्ट लाईट मग करायचं आहे आपल्याला, सॉफ्ट लाईट, हे बघा Ctrl+T दाबू। जरा आपला लॅपटॉप हँग मारतो, त्यामुळे अशा प्रकारचा प्रॉब्लेम येतो, तर पुन्हा शिफ्ट दाबू, आपण पुन्हा सेट करून घेऊ प्रॉपर अशा प्रकारे, ओके। तर याला आहे ना आपल्याला अल्ट दाबायचं आहे आणि मास्क लावायचं आहे आणि जिथे जिथं पाहिजे ना तिथे मारून घ्यायचं आपल्याला। फ्लो कमीच ठेवा, जास्त ठेवू नका, अशा प्रकारे मारून घेऊ आपण। साईडने जरा इकडे मारू जरा, त्यानंतर इथे आणि जरा मध्यभागी, ओके। अशा प्रकारचं बॅकग्राऊंड येईल। आता आपल्याला प्लसमध्ये जायचं, नवीन लेअर घ्यायची नाही, ग्रेडियंट ॲड करायचे, पिंकवाला, इथे बघा हा पिंकवाला ॲड करायचे। तर इथून कलर घेऊ, त्यानंतर ग्रेडियंट, नवीन लेअरवरती, त्यावरती नका करू, डायरेक्ट नवीन लेअर घ्या, ग्रेडियंट, त्यानंतर शिफ्ट दाबून फक्त होल्ड अशा प्रकारे ड्रॅग करू, या बघा आलेलं आहे। खालून पण एक घेऊ अशा प्रकारे, जरा लांब घेऊ अशा प्रकारे, ओके। त्यानंतर याचा फील आहे ना आपल्याला कमी करायचं, इथून हे बघा अशा प्रकारे जरा कमी करून घेऊ।
60 किंवा 70 ठेवा, हे बघा अशा प्रकारे. त्यानंतर याचा पण फिल जरा कमी करा, हे ते प्रॉपर मिक्स होऊन जाईल. त्यानंतर हा थोडक्यात करा अजून अशा प्रकारे. ओके, तर आता आपल्याला ॲड करायचे मोरपंख. तर या डिझाईनमध्ये पण आपण केलेले आहे आधीच्या, त्यानंतर याच्यामध्ये पण करू. त्यानंतर मोरपंख घेऊ आपण अशा प्रकारचं, आणि हे प्रॉपर आपल्याला सेट करायचे. कंट्रोल-T वरती घेऊ, त्यानंतर कॉपी मारू, कंट्रोल-J, कंट्रोल-T, पुन्हा इकडे घेऊ आणि याला वर्टिकलमध्ये फ्लिप करू. राईट क्लिक, फ्लिप वर्टिकल, मग ते मॅच होऊन जाईल. त्यानंतर दोन्हीला पण सिलेक्ट करू, कंट्रोल-T दाबू, जरा साईज वाढवून घेऊ यांची अशा प्रकारे. त्यानंतर यांचा एक ग्रुप बनवू आणि अल्ट दाबायचं, मास्क लावायचं. त्यानंतर इन्व्हर्ट मास्क लागेल. त्यानंतर आपल्याला ब्रश घ्यायचं आहे अशा प्रकारे मारायचं आहे. फ्लो कमीच ठेवा, फ्लो आपला, हे बघा अशा प्रकारे फ्लो कमी करा, मारायचं. हे बघा, हे बघा एकदम छान दिसतंय अशा प्रकारे. जरा मधला भाग घ्यायचा नाही आपल्याला, जरा इरेज करून टाकू, ब्लॅक कलर घेऊ अशा प्रकारे. याचा आहे ना आपल्याला फील कमी करायचं, जास्त नाही ठेवायचं. 40 ते 50 ठेवा किंवा 60, एवढं बस. ओके, तर आता आपल्याला याची मिडल काढायची. तर इथून वरती क्लिक करायचं, रुलर ॲक्टिव्ह करायचं, कंट्रोल-R दाबून. त्यानंतर अशा प्रकारे मध्यभागी सेट करायचं. त्यानंतर इकडून पण घ्यायची आणि अशा प्रकारे सेट करून द्यायची. ओके, तर आता आपल्याला एक नॉईज इफेक्ट ॲड करायचं आहे. तर नवीन लेअर, एडिट, फिल, 50% ग्रे फिलअप आणि ओके अशा प्रकारचं येईल. त्यानंतर फिल्टर, नॉईज, ॲड नॉईज आणि 40, 44, 45 ठेवा, ओके करा. त्यानंतर ब्लेंड मोड चेंज करा, नॉर्मलवरून ओव्हरली करा. हे बघा अशा प्रकारचा एकदम टॉपचा विषय बसतो. हे बघा तुम्हाला समजत दिसत असेल, एकदम एक आपला पावडर असते ना त्या टाईपमध्ये बॅकग्राऊंड तयार झालेलं आहे. हे बघा पावडर शेड, हे बघा अशा प्रकारे. ओके, समजलं असेल इथपर्यंत प्रॉपर बॅकग्राऊंड वगैरे कशा प्रकारे तयार करायचं. त्यानंतर आता आपण पुढचा भाग घेऊ, तो म्हणजे फोटोचा भाग आपल्या बाप्पांचा. त्यानंतर फाईलमध्ये जाऊ, प्लेस एम्बेडेड, ऑलरेडी कट वगैरे करून प्रॉपर तुम्हाला इमेजेस दिलेले आहे मी, तर तेच तुम्ही वापर करा. आपल्या मटेरियलमध्ये सर्व काही मिळून जाईल. त्यानंतर अल्ट दाबा आणि छोटा करा फोटो आपला. हे बघा एवढा असं करा, थोडक्यात वरती शिफ्ट करा आणि मध्यभागी घ्या. एवढं लक्षात ठेवा म्हणजे डिझाईन प्रॉपर दिसते. थोडक्यात खाली ॲरोने जरा खाली घेऊ, अशा प्रकारे जरा सेट करू. ओके, कॅमेरावर मारायची गरज नाही, कारण हे ऑलरेडी आपल्या बॅकग्राऊंडला मॅच असंच इमेज आपण घेतलेला आहे एकदम प्रॉपर. हे बघा हा ब्लू कलर आहे, तर हा याच्यामध्ये पण ब्लू मिक्स झालेला आहे. त्यानंतर हा पिंक कलर आहे, इकडे पिंक आलेला आहे, आणि हा रेड आहे, थोडक्यात रेडिशमध्येच आपली डिझाईन आलेली आहे. त्यानंतर आता आपल्याला टेक्स्ट ॲड करायचे. तर काय करायचं, टी वरती क्लिक करायचं आणि फक्त इथं क्लिक मारून द्यायचं. हे बघा अशा प्रकारे आपलं टेक्स्ट येईल. याची साईज जरा कमी करून घेऊ इथून कॅरेक्टरमधून. कॅरेक्टर जर दिसत नसेल तर विंडोजमधून ॲक्टिव्ह करा. हे बघा कॅरेक्टर. त्यानंतर डबल क्लिक, व्हाईट कलर आणि इन्फिनिटी 24 फॉन्ट ठेवायचे. आपलं ऑलरेडी आलेलं आहे तर त्यामुळे आपण चेंजेस करणार नाही आहे. कंट्रोल-T आणि मध्यभागी घेऊ. आता जर तुम्हाला इन्फिनिटीचा कीबोर्ड येत असेल तर चांगलीच गोष्ट आहे. जर येत नसेल तर विंडोजमध्ये जायचं, ग्लेप्स ऑन करायचं आणि अशा प्रकारे अक्षर येतात इथे, तर एक एक इथून आपल्याला सिलेक्ट करायचं आहे. जरा हे लोड होत आहे त्यामुळे आलेलं नाही अजून. हे बघा आलेलं. तर इथून आपल्याला एक एक शब्द तुम्ही घेऊ शकता. जर तुम्हाला कीबोर्ड येत नसेल तर, येत असेल तर चांगलीच गोष्ट आहे, डायरेक्ट टायपिंग करा, काय विषय नाही. आणि असं पण जर टाईम वेस्टिंग वाटत असेल तर गुगलवरती जायचं, AMS फॉन्ट कन्व्हर्टर टाकायचं,
तिथं कन्वर्ट करून घ्यायचं. ते कसं कन्वर्ट करायचं ते पुढे आपण बघणारच आहे, काळजी करू नका. इथं आपण नॉर्मल टायपिंग करून घेणार आहे. तर गणेश जयंती अशा प्रकारचं टेक्स्ट आपल्याला टाकायचं आहे. तर गणेशसाठी GAN, आता नाळाचा आलेला आहे, तर आपल्याला दुसरा पाहिजे. तर शिफ्ट आणि N दाबायचं. हे बघा दुसरा आला. त्यानंतर पुन्हा E दाबल्यावर आपल्याला मात्रा येईल. त्यानंतर कॅपिटल S आणि A. ओके, गणेश नेम आला. आता याचा आपल्याला Ctrl+J मारून कॉपी मारून घ्यायची. Ctrl+J कॉपी निघाली. Ctrl+T मारा आणि खाली ओढा. बघा डबल निघाली. यावरती डबल क्लिक करा आणि जयंती नाव टाकायचे. आता आपल्याला JAYA, त्यानंतर स्लॅश टाका म्हणजे वरती टिंब येईल. त्यानंतर TAA आणि शिफ्ट I, त्यानंतर वेलांटी येईल. ओके, तर गणेश नेम जरा बारीक करू आपण, जरा वरती घेऊ. त्यानंतर जयंती नेम पण वरतीच घेऊ आपण, अशा प्रकारे जरा खाली घेऊ, एरोने घेऊ. हे बघा येते खाली, थोडक्यात अजून वरती. बस एवढ्याच प्रकारात घ्यायचं आपल्याला. त्यानंतर या दोन्ही सिलेक्ट करायचं, Ctrl+T दाबायचं. त्यानंतर प्रॉपर सेट करून घ्यायचं, वरती घ्यायचं, जराशी साईज कमी करा, पुन्हा वरती घ्या. थोडक्यात एवढं बस, एवढं ठीक आहे. ओके, एवढं झालं. आता आपल्याला टेक्स्चर लावायचं यांना. तर आपलं टेक्स्चर नॉर्मल लावलेलं आहे, आपण ग्रेडियंट लावलेलं आहे. तर त्यासाठी काय करायचं, न्यू लेअर घ्यायची. इथं ऑलरेडी कलर आलेला आहे, तर ग्रेडियंट घ्या आणि अशा प्रकारे ड्रॅग करा. शिफ्ट दाबा, अशा प्रकारे अजून एक, अशा प्रकारे. त्यानंतर व्हाईट कलर घ्या, इथून चेंजेस करा. व्हाईट कलर आला, अशा प्रकारे ओढा फक्त वरती. या बघा, शिफ्ट दाबून ओढा म्हणजे स्ट्रेट लाईन येते. त्यानंतर पुन्हा इकडे पिंक कलर घ्या आणि पुन्हा आपल्याला अशा प्रकारे ओढायचं. ओके, ग्रेडियंट कलर आलेला आहे आपला, व्हाईट आणि पिंक, पर्पल पिंक अशा प्रकारचं. त्यानंतर Ctrl+T दाबायचं, याची साईज कमी करायची आणि अशा प्रकारे आपल्याला स्ट्रेच करून घ्यायचे जरा इकडून पण. त्यानंतर फक्त अल्ट दाबायचं, क्रिएट क्लिपिंग मास्कचा शॉर्टकट आहे हा. अल्ट दाबायचं आणि फक्त हे बघा इथे ऑप्शन येईल आलेलं आहे, क्लिक मारायचं. हे बघा, आता Ctrl+T मारायचं आणि प्रॉपर सेट करून घ्यायचं. हे बघा ते खालच्या टेक्स्टला बसलेलं आहे. थोडक्यात वरती अशा प्रकारे करून घेऊ आपण. त्यानंतर याची अल्ट दाबून कॉपी मारू आणि खालच्या टेक्स्टवरती घेऊ. पुन्हा अल्ट दाबू, क्लिक करू. हे बघा वरच्या गणेश नियमावरती आलेलं आहे. थोडक्यात वरती घेऊ आपण अशा प्रकारे. हे बघा, ओके, समजलं असेल तुम्हाला आपलं टेक्स्चर वगैरे कसं मारलं आपण ग्रेडियंट. त्यानंतर यांचा एक ग्रुप बनवून टाकू आपण, ग्रुप. ओके, तर यांना आता आपल्याला कर्व करायचे. हे टेक्स्ट आहेत ना आपल्या, त्यांना कर्व करायचे. काय करायचं, यावरती क्लिक करायचं, टेक्स्टवरती यायचं, पहिला टेक्स्ट आणि टेक्स्टला डबल क्लिक. त्यानंतर हे बघा अशा प्रकारचं ऑप्शन आपले येतील. त्यानंतर या T वरती क्लिक करायचं, ननवरती क्लिक करायचं आणि अर्क लोवेअरवरती क्लिक करायचं. त्यानंतर जरा कमी करू, याचा 17 किंवा 18 ठेवू, थोडक्यात 15 वगैरे ठेवू, अशा प्रकारे ठेवू. ओके करू. हे बघा आपला टेक्स्ट अशा प्रकारे झालेला आहे. हे बघा दिसत असेल तुम्हाला. तर वरच्या टेक्स्टला पण तसंच डबल क्लिक, त्यानंतर T वरती, ननवरती जायचं आणि याला फक्त अर्कमध्ये जायचं. तर याची पण साईज कमी करा, जास्त नका ठेवू याची पण, 5 ते 10, जास्तीत जास्त 10. ओके करा.
ह्या बघा एकदम टॉपचा विषय आपला टेक्स्ट कर्व झालेला आहे. आता याला आपल्याला स्ट्रोक मारायचे, या जे दिसतंय ना वरती वेलांटी जाते त्याला. तर यावरती यायचं, जे आपले टेक्स्ट आहे त्याला कंट्रोल दाबायचं, क्लिक मारायचं. हे बघा टेक्स्ट आता सर्व सिलेक्ट झालेलं आहे, पूर्ण टेक्स्ट. त्यानंतर सिलेक्टवरती जायचं, मॉडिफाय, एक्सपांड, त्यानंतर 4 ओके करायचं. त्यानंतर अशा प्रकारचं सिलेक्शन होईल. आणि आता आपल्याला वरच्या टेक्स्टवरती जायचं आहे. हे बघा या टेक्स्टवरती आणि फक्त मास्क लावायचं आणि कंट्रोल आय दाबायचे, कंट्रोल आय. या बघा अशा प्रकारचं आपला स्ट्रोक इफेक्ट ॲड होऊन जाईल, तुम्हाला दिसत असेल. ओके, समजलं असेल तुम्हाला कशा प्रकारे आपण इथं स्ट्रोक ॲड केला. आता आपल्याला काय करायचं आहे, तर जरा जरा यांना इफेक्ट मारायचे. तर इकडे येऊ, आपण यावरती क्लिक करू. या बघा आपण यावरती खूप सारे इफेक्ट मारलेले आहे. तर ते आधी आपण बघू कोणते कोणते आहेत. खूप सारे मारलेले त्यामुळे लक्षात राहत नाही आहे. तर हे बघा इनर शॅडो, हे आपण ड्रॅग करू डायरेक्ट तिकडं. तर अल्ट दाबायचं, क्लिक मारून इकडं ड्रॅग करायचं. त्यानंतर यावरती क्लिक करू. त्यानंतर फक्त आपल्या टेक्स्चरवरती बसलेलं आहे, तर इकडे फक्त यावरती क्लिक, टेक्स्टवरती. हे बघा अशा प्रकारे. आता हे आपण सांगू, एक्सप्लेन करू कोणते कोणते. तर पहिल्यांदा तर आपण ड्रॉप शॅडो मारला एक. हे बघा मल्टिप्लाय ब्लेंड मोड ठेवलेला आहे. ऑपेसिटी 51 ठेवलेली आहे आपण. अँगल 90 डिग्री केलेला आहे, 90 डिग्रीज करा. थोडक्यात 85 झालेला आहे. तर डिस्टन्स 10 ठेवलेलं आहे. बाकी साईज 3 आहे आणि बाकी काही चेंजेस नाही केले. त्यानंतर आउटर ग्लो मारलेला आहे. ऑपेसिटी 63 ठेवलेली आहे, 65. आणि नॉईज 100% मारलेलं आहे आपण. साईज 3 ठेवलेली आहे. बाकी काही चेंजेस नाही केलेले. त्यानंतर सॅटिन आहे, सर्वात महत्त्वाचा हा ग्लो आलेला आहे ना, तो सॅटिनमुळे आलेला आहे. त्याचा ब्लेंड मोड कलर डॉज ठेवलेला आहे, व्हाईट कलर. ऑपेसिटी 41. जर वाढवलं तर हे बघा ग्लो वाढतोय आपला. जरा वाढवून देऊ, छान दिसतोय अशा प्रकारे. त्यानंतर डिस्टन्स 20 आहे आणि साईज 32 आहे. त्यानंतर इनर ग्लो, स्क्रीन ब्लेंड मोड, ऑपेसिटी 52. त्यानंतर आपला चोक येतो 24 आहे आणि साईज 2 आहे. बस एवढंच आहे, बाकी काही चेंजेस आपण केलेले नाही आहे. त्यानंतर पुन्हा अल्ट दाबू आणि हा इफेक्ट पुढच्या वरच्या टेक्स्टवरती पण टाकून देऊ. या बघा अशा प्रकारे टेक्स्टचा ग्लोनेस एकदम कडकमध्ये आलेला आहे. ओके, एवढं झालं. आता आपल्याला खालचे जे आहे ना आपले, इकडे बघा, हे बघा, निमित्त आपण असो आपल्या परिवारास मंगलमय शुभेच्छा, हे टेक्स्ट आपल्याला टाकायचे आहे. तर हा इन्फिनिटी 0चा फॉन्ट आहे. त्यानंतर हा इन्फिनिटी 16 फॉन्ट आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, कोडिंग करायची याची. तर त्यासाठी काय करायचं, गुगल क्रोम ओपन करा. इन्फिनिटीचा तुम्ही कीबोर्ड वगैरे शिकून घ्या, ते जास्त फायदेशीर राहतं आणि लवकर काम होतं. त्यानंतर AMS फॉन्ट आणि क्लिक करायचं. हे बघा अशा प्रकारचे येईल. पहिल्या वेबसाईटवरती जायचं. त्यानंतर अशा प्रकारचा बॉक्स येईल. इथून मराठी करा लँग्वेज पहिल्यांदा, तर मराठी. त्यानंतर आपल्याला इथं टाईप करायचे, तर निमित्त आपणास व आपल्या परिवारास मंगलमय शुभेच्छा, मंगलमय शुभेच्छा. त्यानंतर 3 डॉट मारा आणि एक उद्गारवाचक चिन्ह द्या. त्यानंतर फक्त इथं कन्वर्ट टू कॅलिग्राफी आणि इथं खाली येऊन जाईल. हे बघा आलेलं आहे. फक्त कॉपी ऑल करा आणि आपल्या फोटोशॉपवरती या. त्यानंतर नॉर्मल टेक्स्ट घ्या, क्लिक मारा, साईज कमी करायची. हे बघा साईज कमी केली, अजून करा जरा कमी. त्यानंतर डबल क्लिक
आणि कंट्रोल V. हे बघा पूर्ण टेक्स्ट आलेलं आहे. या कोडिंगमध्ये फक्त एक प्रॉब्लेम येतो की मध्ये मध्ये ना आपला जो काना असतो ना तो येत नाही, तो आपल्याला द्यावा लागतो. त्यासाठी काय करायचं, डबल क्लिक आणि इथं पहिल्यांदा यायचं आहे, ए दाबायचं आहे. फक्त सर्व इकडे एच दाबायचं आहे, जास्त काही काम नाही आपलं. इथे पण पुढे यायचं, पुन्हा ए दाबायचं. हे बघा निमित्त झालं. इथं अपनांश झालं आहे, तेव्हा पुन्हा एक ए दाबायचं. ॲरोच्या मदतीने पुढे जायचं. पुन्हा इथे पण शेजारी ए मारायचं. हे बघा आपल्या जरा जास्तच झालं वाटतं, तर एक कॅन्सल करू. त्यानंतर पुढे येऊ. इथं परिवाराच्या शेजारी नाही आहे, ए दाबायचं पुन्हा. त्यानंतर बाकी इथं ए जास्त झालेलं आहे, एक मंगलमय झालं आहे. हे चेक करून घ्यायचं, तर थोडं प्रॉब्लेम करतं. ओके झालेलं आहे. डबल क्लिक करायचं आणि फक्त एवढाच भाग आपल्याला ठेवायचा आहे, बाकी कंट्रोल X. ओके डबल क्लिक. याचं कलर आपण लाईट पिंक ठेवलेलं आहे. हे बघा लाईट पिंक आणि इन्फिनिटी 0 त्यानंतर पुन्हा याची अल्ट दाबून कॉपी मारू, अल्ट आणि खाली ओढायचं. त्यानंतर अशा प्रकारे खाली ड्रॅग करायचं. पहिल्यांदा तर वरचा प्रॉपर सेट करून घेऊ आपण, कंट्रोल T. अशा प्रकारे सेट करून घेऊ. आपला लॅपटॉप जरा वीक आहे, त्यामुळे थोडक्यात हँग मारते, बाकी काय प्रॉब्लेम नाही आहे. त्यानंतर दुसरा टेक्स्ट घेऊ, खालचा हा, डबल क्लिक, कंट्रोल V. त्यानंतर बाकी येईल शुभेच्छा, फक्त आपण कंट्रोल X दाबू म्हणजे कट करून घेऊ. त्यानंतर पुन्हा कंट्रोल T दाबू, वरती घेऊ आणि अशा प्रकारे सेट करून देऊ मध्यभागी. त्यानंतर पुन्हा याची कॉपी मारू, एक कंट्रोल J किंवा अल्ट दाबून ओढू, डबल क्लिक, कंट्रोल V. शुभेच्छा आलं. परत क्लिक करा, कंट्रोल T करा, त्यानंतर खाली ड्रॅग करून घ्या अशा प्रकारे. आणि याचा आपल्याला फॉन्ट चेंज करायचा आहे, तर डबल क्लिक आणि फक्त आपल्याला इथं आकडा चेंज करायचा आहे. इन्फिनिटी 16 घेतलेले आपण, 1 6 चेंज. हे बघा अशा प्रकारचं. ओके जरा याला मध्यभागी सेट करू आपण अशा प्रकारे. याचा कलर आहे ना जरा चेंज करू आपण, जरा आहे ना लाईट करू अजून. हे बघा अशा प्रकारे केलेलं आहे आपण. इकडे बघू, इकडे कोणता ठेवलेला आहे आपण कलर. हे बघा मधला आहे ना तो आपण लाईट केलेला आहे, तर आपण लाईट करून टाकू मधला भाग. क्लिक मारायचं, डबल क्लिक आणि अजून लाईट करून टाकायचं. हे बघा अशा प्रकारे खालचा आपण अजून डार्क करून टाकू, डबल क्लिक, त्यानंतर पिंक. जास्त पण नका करू, कारण दिसत नाही, मॅच होत नाही. अशा प्रकारे ओके. यांना काही जास्त इफेक्ट नाही मारलेलं आहे, यांना फक्त आपण कर्व केलेलं आहे. तर एक एक करून सर्व आपल्याला कर्व करायचे. काय करायचं, पहिल्यांदा वरच्या टेक्स्टवरती येऊ, त्यानंतर डबल क्लिक आणि इकडे टेक्स्टवरती जायचं, ननवरती क्लिक करायचं, आर्क करायचं. आणि हे पण आपल्याला 10 किंवा 5, जास्त नाही, 6 ठेवू, 6 7. ओके 7 झालं. त्यानंतर पुन्हा खालच्या टेक्स्टवरती यायचं आणि डबल क्लिक, त्यानंतर T वरती क्लिक करायचं, ननवरती आर्क आणि इथं डायरेक्ट आपल्याला टाईप करून द्यायचं आहे 7. त्यानंतर हे बघा अशा प्रकारे कर्व होऊन जाईल. ओके करायचं. त्यानंतर शुभेच्छावरती यायचं, डबल क्लिक आणि पुन्हा T, नन, आर्क आणि इथं आपल्याला 7. ओके करायचं. हे बघा अशा प्रकारे कर्व होऊन जाईल आपले टेक्सेस सर्व प्रकारचे. हे बघा एक नंबर दिसते. जरा हा शुभेच्छा टेक्स्ट आहे, जरा वरती घेऊ आपण
जरा युनिक केलेलं आहे आपण कर्व करून, प्रत्येक वेळेसारखं नाही केलेलं. ओके, तर हा आपला टेक्स्टचा भाग तर कंप्लीट झालेला आहे. बाकी आपला दुसरा भाग आपल्याला घ्यायचा आहे, तो म्हणजे हे बघा, हे जे आहे ना आपले वरचा टेक्स्ट आणि हे, त्यानंतर इकडे हे आपल्याला कंप्लीट करायचं आहे. त्यानंतर इथं श्री नेम आहे, तर हा पण नेम नॉर्मल आहे, त्या टाईपमध्येच केलेला आहे. हा पण इकडून ड्रॅग करून घेऊ. याचा फॉन्ट फक्त चेंज केलेला आहे, इन्फिनिटी 33 आहे, बाकी काही चेंजेस नाही. कंट्रोल टी, त्यानंतर यावरती थोडक्यात ड्रॅग करू, इकडे सेट करून घेऊ. हे अशा प्रकारे जरा प्रॉपर सेट करून घेऊ. अशा प्रकारे सेट झालं. आता वरती वक्रतुंड महाकार्य जो श्लोक आहे ना आपला, तो टाकायचे. तर फाईल, प्लेस एम्बेडेड, त्यानंतर इथे आपल्याला घ्यायचं आहे. तर बघू कोणता होता आपला, हा घ्यायचा आहे. त्यानंतर वरती क्लिक करायचं, वरती ड्रॅग करून छोटा करा, वरती सेट करून द्या. तुमच्या मनावर आहे, छोटा मोठा करू शकता. आपला इमेज छोटा करून हे पण मोठा करू शकता अजून तुम्ही, तसं काय विषय नाही, तुमच्या मनावर आहे सगळं, कशी डिझाईन तुम्हाला करायची ते. जरा एरोने वरती करू जरा, आणि प्रॉपर मध्यभागी सेट करू. ओके, त्यानंतर आपण एक थॉट घेतलेला आहे इथे, हे बघा इकडे दिसत असेल तुम्हाला, हे बघा इकडे. तर हा आपण थॉट कॉपी करू. हा तुम्ही गुगलवरती भरपूर थॉट मिळतील, फक्त टाकायचं गणेश जयंती थॉट 4-5 लाईन्स, त्यानंतर खूप सारे वेबसाईट येतील, त्यामध्ये तुम्हाला खूप सारे भेटून जातील. ओके, त्यानंतर हा इकडून ड्रॅग करू आपण डायरेक्ट. याचं पॉप इन स्पॉन्ट ठेवलेलं आहे, यामध्ये काहीच एडिट केलेलं नाही आहे आपण. पॉप इन स्पॉन्ट आहे, कंट्रोल टी दाबायचं आणि इकडे सेट करायचं. त्यानंतर याच्या खाली ना आपण रेक्टँगल टाकलेले आहेत, हे बघा अशा प्रकारचे लाईन्स टाकलेले आहेत. तर ते आपण डायरेक्ट करून घेऊ इथून. तर लाईन आल्या, जरा झूम करू, इकडे घेऊ, त्यानंतर अशा प्रकारे ड्रॅग करू. हे बघा आलं. याचा कलर आहे ना आपल्याला आपला पर्पल ठेवायचं आहे. हे बघा ऑलरेडी झालेलं आहे पर्पल. त्यानंतर फक्त ओव्हरली करा, ओव्हरली, हे बघा ओव्हरली होऊन जाईल. त्यानंतर याची कॉपी मारा, कंट्रोल जे किंवा अल्ट दाबून ओढा, नंतर कंट्रोल टी दाबा आणि अशा प्रकारे घ्या. जरा शिफ्ट आणि अल्टने जरासा नॉर्मल कट करून घ्या, जेवढं पाहिजे तेवढंच ठेवा. पुन्हा याची कॉपी मारा, कंट्रोल जे, कंट्रोल टी, त्यानंतर पुन्हा खाली घ्या आणि शिफ्ट अल्ट याने अशा प्रकारे करा दोन्ही साईडने. पुन्हा एक आपल्याला कॉपी, कंट्रोल टी, त्यानंतर गणपती बाप्पा मोरया या टेक्स्टवरती कंट्रोल टी, सॉरी अल्ट आणि शिफ्ट दाबा, त्यानंतर अशा प्रकारे वाढवून घ्या. ओके, आपला थॉटचा भाग इथं कंप्लीट झालेला आहे. आता यांचा ग्रुप बनवून टाकू डायरेक्ट आपण. यावरती येऊ आणि शिफ्ट दाबून वरती क्लिक करू, त्यानंतर फोल्डर झालेलं आहे फोल्डर. ओके, त्यानंतर आता काय राहिलं आपण बघू. तर इथं आपण एक हे लंबोदर गजमुख मेरे मोरया टेक्स्ट टाकलेलं आहे, बघा इकडे तुम्हाला दिसत असेल. तर हे तुमच्या मनावर हे टाकू शकता किंवा नाही टाकलं तरी चालेल. तर हे आपण इकडून ड्रॅग करून घेणार आहे, कारण नॉर्मल आहे, फक्त टायपिंग केलेलं आहे आपण कोडिंग करून आणि किंवा कीबोर्डने. तर इकडूनच आपण घेऊ, इकडे घेऊ आणि इकडे टाकून देऊ. आणि हे आहे ना टेक्स्ट आहे ना आपला, तर तो आहे ना खाली घ्यायचा आपल्याला. बाप्पांचा फोटो आहे ना त्याच्या खाली लावायचा, खाली बाप्पांचा फोटो क्लिक करायचं, हे बघा तो म्हणजे खाली जाईल. तर याचं काय नाही, नॉर्मल आहे, कलर डॉच ठेवलेला आहे आपण आणि फिल 26 ठेवलेला आहे. जर हे टाईप करत बसलो तर भरपूर वेळ लागेल. नॉर्मल आहे, फक्त टायपिंग आहे. हे लंबोदर गजमुख मेरे मोरया एवढंच आहे फक्त, बाकी काय यातमध्ये एडिट वगैरे केलेलं नाही आपण. ओके, अशा प्रकारे झालं. अजून बघू आपण काय राहिलेलं आहे. तर आपले लोगोज राहिलेले आहे, तर लोगो घ्यायचे आपल्याला. त्यानंतर इकडे यायचं आणि कंट्रोल टी दाबायचं,
तर इथे सेट करायचं आणि वरती घ्यायचं आपल्याला, वरती अशा प्रकारे वरती येऊन जाईल. इथं क्लिक करायचं, त्यानंतर आपले लोगो आलेले आहे. लोगो कधी पण या साईडला लेफ्ट आणि राईट साईडला टाकायचे आहेत. ओके, एवढं झालेलं आहे आपले डिझाईन. यानंतर आपल्याला फक्त याला इफेक्ट मारायचे. तर सर्वात खाली यायचं, बॅकग्राऊंडवरती प्लसमध्ये जायचं, प्लसमध्ये नाही जायचं, त्यानंतर फक्त आपल्याला एक्सप्लोजर लावायचे. एक्सप्लोजर जरा वाढवायचे आपल्याला, भरपूर वाढवायचे आपल्याला अशा प्रकारे. गॅमा करेक्शन जरा कमी. त्यानंतर याला कंट्रोल आय इन्व्हर्ट करायचे. कंट्रोल आय, ब्रश घ्यायचं आहे, त्यानंतर फक्त क्लिक करायचे बाप्पांच्या फोटोच्या मागे. इथून व्हाईट कलर घ्यायचे, क्लिक मारायचे. बघा एक्सप्लोजर आपला ॲड होतो. जरा टेक्सेसचा भाग आहे तिथं मारून घ्यायचं. ओके, एवढं झालं. त्यानंतर पुन्हा एक एक्सप्लोजर लावायचं आहे, डाऊनवाला एक्सप्लोजर डाऊन. आत्ताच्या वेळेस आपल्याला डाऊन करायचं. पुन्हा जरा गॅमा करेक्शन कमी. त्यानंतर कंट्रोल आय, पुन्हा कंट्रोल आय. त्यानंतर ब्रश घ्या, जरा झूम आउट करा, साईज वाढवा. फक्त साईडने थोडक्यात मारायचे आपल्याला ब्लॅकवाला. हे बघा अशा प्रकारे मारून घ्यायचे फक्त. हे बघा एक आपला विग्नेट ॲड होतोय यामध्ये, बाकी काही नाही. म्हणजे आपला फोकस फक्त डिझाईनवर असतो. साईडने जरा ब्लॅक असलं का फोकस आपला डिझाईनवरती असतो. ओके, बाकी काही चेंजेस जास्त केलेले नाही आहे. आता आपल्याला लास्ट आणि बेस्ट कॅमेरा रॉ फिल्टर मारायचं. तर काय करायचं, प्लसमध्ये यायचं, एक लेअर घेतली, अल्ट शिफ्ट कंट्रोल ई. त्यानंतर याची कॉपी निघेल डायरेक्ट. हे बघा लोड होत आहे, कॉपी निघाली. राईट क्लिक, कन्वर्ट टू स्मार्ट ऑब्जेक्ट. त्यानंतर कन्वर्ट टू स्मार्ट ऑब्जेक्ट केल्यानंतर फिल्टर आणि कॅमेरा रॉ फिल्टर सर्वात बेस्ट आहे. कॅमेरा रॉ नक्की मारा लास्टला, कारण त्याला एक वेगळंच टच आपल्या डिझाईनला देतं. त्यामुळे नक्कीच मारा आणि तुम्हाला जो खूप जास्त त्याचा फायदा होईल. हे बघा कॅमेरा रॉ. त्यानंतर ब्राउज पिक्चर, आर्टिस्टिक. हा बघा आर्टिस्टिक 1 आहे, 1 नंबर आहे. आर्टिस्टिक 2 पण आहे, 3 पण आहे, 4 पण आहे. तुम्हाला जो पाहिजे, जो फिल्टर पाहिजे तो मारू शकता. हे बघा मी आर्टिस्टिक 3 मारतो. त्यानंतर जरा अमाऊंट वाढवून बघू, कमी करू. अशा प्रकारे जरा मॅच करायचं आहे. इकडे बघितलं तर रेड स्टोन येते आपल्या डिझाईनला. त्यानंतर फक्त ओके करायचं. आणि हे बघा अशा प्रकारे आपल्या डिझाईनला टोन आलेलं आहे. हे बघा आधी अशी होती आपली डिझाईन, त्यानंतर अशी झालेली. तुमच्या मनावर चेंजेस वाटलं तर करू शकता, तसं काय विषय नाही आहे. ओके, तर बघा अशा प्रकारची आपली डिझाईन झालेली. आपली डिझाईन इथे कंप्लीट झालेली आहे असंच म्हणायला काय हरकत नाही आहे. मी यामध्ये मागे इकडे बघा, इकडे आपण एक इलिप्सल टूल व्हाईटवाला सर्कल ॲड केलेला आहे. तर तो या डिझाईनमध्ये मी ॲड केलेला नाही आहे, कारण मला ती जास्त योग्य नाही वाटलं मागे सर्कल टाकायचं. तर असंच आपलं चांगलं दिसतंय. त्यामुळे जर तुम्हाला वाटत असेल तर इथून फक्त इलिप्सल टूल घ्या आणि आपलं इथून फक्त सर्कल घ्या, इलिप्सल टूल म्हणतात त्याला. त्यानंतर शिफ्ट दाबून अशा प्रकारे ड्रॅग करा, त्यानंतर सर्कल येईल. हे बघा आलेलं आहे. त्यानंतर फक्त इथून आपल्याला पिंक कलर घ्यायचं आहे. त्यानंतर याला ओव्हरली करायचं आहे आपल्याला. त्यानंतर कंट्रोल टी दाबायचं आहे. जरा इकडे या आणि साईज वाढवायची आपल्याला. शिफ्ट आणि अल्ट दाबून, अल्ट दाबून फक्त आपल्याला साईज वाढवायची. त्यानंतर बॅकग्राऊंडला घ्यायचे. हे बघा अशा प्रकारे. हे बघा ते बॅकग्राऊंडमध्ये मिक्स होत आहे, दिसत नाही, त्यामुळे आपल्याला इथे ॲड करायचं नाही आहे. जास्तीत जास्त जर वाटलं तर करा, नाहीतर नका करू, तुमच्या मनावरती आहे. तर ते बॅकग्राऊंडमध्ये मिक्स होत आहे, जास्त दिसत नाही, त्यामुळे आपण ॲड केलेलं नाही आहे. पण तुम्हाला तरी आपण ॲड करून दाखवलं.
तर तुमच्या मनावर आहे, वाटलं तर ॲड करा, नाही तर राहून द्या. ओके, तर बाप्पांच्या कृपेने आपली डिझाईन इथे कंप्लीट झालेली आहे. डिझाईन कशी वाटली ती कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. गणपती बाप्पा मोरया कमेंट बॉक्समध्ये एक कमेंट करून नक्की टाका. ओके, तर आपले व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. जर तुम्हाला व्हिडिओ आवडले असतील तर सबस्क्राईब करा. आणि आपल्या चॅनलवरती ना आपण अशाच प्रकारे बेसिक टू ॲडव्हान्स एडिटिंग शिकवत असतो, त्यामुळे नक्की सबस्क्राईब करून ठेवा. भविष्यात खूप जास्त तुम्हाला काम येईल. ओके, तर भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. भेटूया आपण उद्या.